बिग बॉस मराठीच्या या 6व्या सीझनमध्ये रितेश देशमुख यांनी अनेक वेळा भाऊच्या धक्क्यावर एक गोष्ट बोलली. ती म्हणजे हा शो स्क्रिप्टेड नाहीये, लोकांना तसं वाटू देऊ नका, तुम्ही स्क्रिप्टेड गेम खेळू नका, हा गेम स्क्रिप्टेड नाहीये, असं ठणकावून त्यांनी कलाकारांना सांगितलं. कारण की ते बिग बॉसच्या घरामध्ये कशा पद्धतीनं स्क्रिप्ट करून ठरवून ह्या सगळ्या गोष्टी करत होते, म्हणून रितेश देशमुख यांनी त्यांना झापलं होतं. पण मात्र प्रेक्षकांना बघत असताना त्यांच्या मनामध्ये अजूनही वाटतं की जरी यांनी सांगितलं की हा शो स्क्रिप्टेड नाही, पण मात्र तरी तो शो स्क्रिप्टेड आहे असंच या ठिकाणी वाटतं. कारण की कोणी कसं खेळायचं, कोणी काय करायचं हे बिग बॉसनंच ठरवलं असतं. जोपर्यंत त्यांच्या मनासारखं होत नाही तोपर्यंत बिग बॉस त्या घरामध्ये करत असतं, असं अनेकांचं मत सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलेलं आहे. आता हे खरंच खरं आहे का? जर आपण काही गोष्टींचा विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जेव्हा काहीही खेळ दिसत नाही, काहीही गेम दिसत नाही, तेव्हा त्या ठिकाणी अशा लोकांना त्या कन्फेशन रूममध्ये बोलवलं जातं. त्या ठिकाणी काहीतरी त्यांना कानमंत्र दिला जातो. जर दाखवायसारखं असेल, सांगायसारखं असेल तर ते टीव्हीवर दाखवलं जातं. पण मात्र त्यांना जे दाखवायचंय ते दाखवतात आणि त्यांना जे नाही दाखवायचं ते नाही दाखवत. हे सुद्धा तेवढंच खरं आहे. आता या आठवड्यामध्ये किंवा या सीझनमध्ये अनेक वेळा अनेकांना कन्फेशन रूममध्ये बोलवलं असेल, पण मात्र फक्त मोजक्याच लोकांचं त्या ठिकाणी काय बोलणं झालं हे दाखवलेलं असेल. म्हणजे काही जर उदाहरणं आपण पाहिली तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की काही दिवसापूर्वी हा खेळ चांगल्या पद्धतीनं चालत नव्हता. कोणी कोणाचा गेम स्ट्रॉंग आहे, कोणाचा गेम कमजोर आहे, त्यांचा गेम कशा पद्धतीनं चांगल्या खेळावा, कोणी काय करावा, हे सगळं सांगण्यासाठी बिग बॉसनं राखीला बिग बॉसच्या घरामध्ये पाठवलं. मग राखी बरोबर तिच्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करत होती. हे सगळं होऊन सुद्धा टास्कमध्ये मज्जा येत नसल्यामुळं बिग बॉसनं स्वतः राखीला एक टास्क दिला होता. जो टास्क होता तन्वीचं तंतोतंत टी शर्ट चोरायचा. आता हा टास्क त्या ठिकाणी त्यांनी टीव्हीवर सगळ्यांसमोर दिलेला होता की तन्वीचं टी शर्ट चोर म्हणून. पण मात्र राखीला तो टास्क काही चांगल्या पद्धतीनं जमला नाही. तिनं अनुश्रीला सोबत घेण्याचा प्रयत्न केला, तिने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. तो कार्यक्रम त्या ठिकाणी फसला आणि ते टास्कची काहीच मजा आली नाही की त्याला तो टास्क दिला होता म्हणून. म्हणून तो बिग बॉसचा खेळ त्या ठिकाणी फेल झाला. पण मात्र जे दाखवलंय त्या व्यतिरिक्त सुद्धा बिग बॉस असे छुपे टास्क कन्फ्युजन रूम मधून बोलून खेळाडूला देतं का, असाच प्रश्न या ठिकाणी पडतो. आता दुसरा एक मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे राज्यभरामध्ये सध्या ते जो तथाकथित कॅप्टन भोंदूबाबा अशोक खरात आहे नाशिकचा, याचं प्रकरण सध्या राज्यामध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणात गाजतंय. कारण की तो कशा पद्धतीनं महिलांसोबत करत होता. त्यांना सांगत होता मी तुमचं भविष्य सांगतो, ज्योतिष सांगतो, तुमच्या आयुष्यामध्ये काय होणार आहे, काय घडणार आहे, तुम्हाला एक खडा देतो, अंगठी देतो, अशा पद्धतीनं अशोक खरात सांगून महिलांची फसवणूक करत होता. त्याचं संपूर्ण प्रकरण सध्या राज्यभरमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. मग तो विषय राज्यभर चालत असताना बिग बॉसच्या घरामध्ये अचानक प्रभूला सुद्धा ज्योतिषी व्हावं असं का सुचलं? प्रभूला सुद्धा बिग बॉसनं कानमंत्र दिला होता का त्या ठिकाणी ज्योतिषी बन, तन्वीचं किंवा इतर कोणाचं भविष्य सांग, हा विषय ट्रेंडिंग आहे, असा काही कानमंत्र दिला होता का? आता असा प्रश्न प्रेक्षकांना पडतो. कारण की प्रेक्षक बघतात टीव्हीवर की बाहेर ह्योच मुद्दा एवढा ट्रेंडिंगमध्ये सुरू आहे, तोनीच तसं कसं कसं काय केलं, म्हणून असा प्रश्न साहजिक पडू शकतो. म्हणून वाटतं कुठंतरी ज्यांचा ज्यांचा गेम बिग बॉसच्या घरामध्ये दिसत नाही अशा कलाकारांना बिग बॉस कन्फेशन रूममध्ये बोलवतं, त्या ठिकाणी कानमंत्र देतं आणि कसं खेळायचं हे त्याच्या कानामध्ये सांगतं. आता ज्या पद्धतीनं हे सगळं प्रकरण आपण सांगितलेलं आहे ते खरंच तुम्हाला खरं वाटतं का? काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.